Hello dear students, very good morning all of you. Welcome to Chatty Coaching Classes. आपण तुमचा इयत्ता 9वीचा बहुपदी हा पाठ पाहत आहे. या पाठामध्ये मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सराव संच 3.2 मधील एकूण 5 प्रश्न सोडवले होते. ते सर्व प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवले असतील अशी अपेक्षा करते. आज आपण उरलेला शेवटचा म्हणजे 6वा प्रश्न सोडवणार आहोत, जो की स्टार क्वेश्चन आहे, जो की इम्पॉर्टंट असणार आहे. परीक्षेमध्ये असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. थोडासा ट्रिकी आहे, समजून घेतल्यास व्यवस्थित समजेल. जेव्हा केव्हा आपण शाब्दिक उदाहरण सोडवत असतो तेव्हा ते उदाहरण सोडवण्याआधी ते उदाहरण व्यवस्थित समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये दिलेली माहिती जर आपल्याला व्यवस्थित समजली तर ती माहिती आपण समीकरणांमध्ये किंवा पदावलीमध्ये कन्वर्ट करू शकतो, त्याचे रूपांतर पदावलीमध्ये करू शकतो आणि त्यानंतर ते गणित आपण सोडवू शकतो. तेव्हा गणित वाचते तुम्ही पुस्तकामध्ये पहा, पान नंबर 43वर सराव संच 3.2 उदाहरण 6. खालील माहिती पदावलीच्या रूपात लिहा व पदावलीला सोपे रूप द्या. आपल्याला खाली एक शाब्दिक उदाहरण दिले आहे. ते उदाहरण आपल्याला त्यामध्ये दिलेली माहिती आपल्याला पदावलीच्या रूपात लिहायची आहे व ती पदावली आपल्याला सोडवायची आहे. एका आयताकृती शेताची लांबी 2a² अधिक 3b² मीटर आहे आणि रुंदी a² अधिक b² मीटर आहे. शेतकऱ्याने शेतामध्ये a² वजा b² मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती जागेवर घर बांधले तर उरलेल्या शेताचे क्षेत्रफळ किती? पहा, इथे आपल्याला काय सांगितले आहे तर एक शेत आहे. ठीक आहे, एक चौरसाकृती शेत आहे. चौरसाकृती एक शेत आहे, चौकोन नाही, चौरस म्हणत आहे. तेव्हा लक्षात घ्या त्याची लांबी किती आहे, 2a² अधिक 3b². ठीक आहे, ही त्याची लांबी आहे. रुंदी किती सांगितली आहे तर a² अधिक b² मीटर. ठीक आहे, आता या शेतामध्ये जर चौरसाकृती जागेवर घर बांधले, ठीक आहे, इथे कुठेतरी घर बांधले या शेतामध्ये, याची बाजू किती आहे तर a² वजा b². इथे जर चौरसाकृती घर बांधले तर उरलेल्या शेताचे क्षेत्रफळ किती? चौरसाकृती आहे, पहा आपल्याला उरलेल्या शेताचं जे काही क्षेत्रफळ आहे, जे की शेत आहे, ओके, मी जो भाग शेडेड करते या भागाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे आहे. ठीक आहे, या भागाचे इथे सपोज घर बांधलं आहे तर उरलेल्या शेताचे क्षेत्रफळ आपण काढणार आहोत. एकदा गणित शॉर्टमध्ये समजून घेऊया, जे मी फळ्यावर लिहिले आहे, व त्यानंतर आपण गणिताच्या उकलीकडे वळणार आहोत. पहा, एका आयताकृती शेताची लांबी, एक आयताकृती शेत आहे. ठीक आहे, त्या शेताची लांबी किती आहे 2a² अधिक 3b² मीटर. एक आयताकृती शेत आपण विचारात घेतले, त्या शेताची लांबी 2a² अधिक 3b² मीटर आहे. ठीक आहे, लांबी कळाली. रुंदी किती आहे तर a² अधिक b² मीटर. एक आयताकृती शेत आपण काढून घेतले, ज्याची लांबी 2a² अधिक 3b² मीटर आहे, ज्याची रुंदी आहे a² अधिक b² मीटर. आणि इथे पहा, इथे शेतामध्ये चौरसाकृती म्हणजे पहा, इथे चौरसाकृती जागेवर शेतकऱ्याने काय केले तर इथे घर बांधले. जर त्याने घर बांधले इथे तर त्या घराची लांबी काय आहे? पहा, चौरसाकृती आपण म्हणतो आहोत. चौरसाकृती म्हणजे त्याची लांबी व रुंदी समान आहे, कारण चौरसाच्या 4ही बाजू समान असतात. आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात, तर चौरसाच्या 4ही बाजू समान असतात. आता याची बाजू आपल्याला दिली आहे a² वजा b². ठीक आहे, काय दिली आहे a² वजा b²
ही या चौरसाची एक बाजू असणार आहे. चौरसाच्या चारही बाजू समान असतात. चौरसाकृती जागेवर घर बांधले तर उरलेल्या शेताचे क्षेत्रफळ किती? चौरसाकृती जागेवर त्यांनी घर बांधले शेतकऱ्याने, तर आता उरलेला जो शेडेड पोर्शन आहे याचं क्षेत्रफळ किती असणार आहे हे आपल्याला काढायचं आहे. गणिताचा भाग तुमच्या लक्षात आला असेल तर आपण आता उकलीकडे वळूया. पहा, आपल्याला काय काय दिले आहे ते आधी आपण उत्तरामध्ये लिहून घेणार आहोत. एका आयताकृती शेताची लांबी किती आहे तर 2a वर्ग अधिक 3b मीटर. पहा, आपण लिहून घेऊया. एका आयताकृती शेताची लांबी बरोबर 2a वर्ग अधिक 3b मीटर. आणि रुंदी किती दिली आहे? रुंदी बरोबर a वर्ग अधिक b मीटर. त्यांनी आपल्याला एकक मीटर दिले आहे. रुंदी बरोबर a वर्ग अधिक b मीटर. आता काय सांगितले आहे तर आपल्याला आधी त्यानंतर सांगितले आहे की शेतामध्ये a वर्ग वजा b मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती जागेवर घर बांधले तर उरलेल्या शेताचे क्षेत्रफळ किती? हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर एकूण शेताचे क्षेत्रफळ काढावे लागेल. ठीक आहे, शेताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे हे काढावे लागेल. काय काय काढावे लागेल पहा. शेताचे एकूण क्षेत्रफळ, त्यानंतर आपण काय काढणार तर ज्या जागेवर घर बांधले त्या चौरसाकृती जागेचे क्षेत्रफळ. ठीक आहे, जागेचे क्षेत्रफळ. आणि त्यानंतर मग आपण काय काढणार आहे तर शेताचे क्षेत्रफळ, जे की आपल्याला काढायचे आहे. ठीक आहे, उरलेल्या शेताचे क्षेत्रफळ, एकूण शेताचे क्षेत्रफळ काढणार, त्यानंतर एवढ्या शेताचे क्षेत्रफळ काढणार. या संपूर्ण क्षेत्रफळातून घर बांधलेल्या जागेचे क्षेत्रफळ जर आपण वजा केले तर उरलेला जो काही भाग आहे त्या शेताचे क्षेत्रफळ आपल्याला मिळणार आहे. लक्षात घ्या. पहा, शेताचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे. आयताच्या क्षेत्रफळासाठी आपण जो फॉर्म्युला वापरतो किंवा जे सूत्र वापरतो ते आहे शेताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. शेत आयताकृती आहे असे आपण म्हणतो आहोत. लक्षात घ्या. म्हणून आयताचे क्षेत्रफळाचा सूत्र आपण वापरतो आहोत लांबी गुणिले रुंदी. लांबी दिली आहे, रुंदी देखील दिली आहे, ती लिहून घेऊया. 2a वर्ग अधिक 3b वर्ग गुणिले a वर्ग आणि b वर्ग. लांबी गुणिले रुंदी याचा फर्दर गुणाकार करूया. 2a वर्गाने या कंसाला गुणूया. 2a वर्ग गुणिले हा पूर्ण कंस a वर्ग अधिक b वर्ग अधिक चिन्ह आहे असं. आता 3b वर्गाने दुसऱ्या पूर्ण पदाला गुणूया. 3b वर्ग कंसात a वर्ग अधिक b वर्ग यांचा गुणाकार केल्यावर येणार आहे a वर्ग अधिक कंसात 2a वर्ग b वर्ग अधिक 3a वर्ग b वर्ग वजा अधिक 3b चौथा घातांक. पुन्हा पहा, 2a चौथा घातांक 5a वर्ग b वर्ग अधिक 3b चौथा घातांक चौरस मीटर. इथे तुम्हाला एकक लिहिणे मॅन्डेटरी आहे, आवश्यक आहे, कारण इथे त्यांनी आपल्याला एकक दिला आहे मीटर आहे. पण जेव्हा क्षेत्रफळ आपण काढत असतो तेव्हा क्षेत्रफळाचं एकक चौरस एकक असे लिहितो. इथे एकक मीटर दिले आहे म्हणून चौरस मीटर असे आपण लिहिले. याला आपण समीकरण 1 असे म्हणूयात. पहा, आपण शेताचे क्षेत्रफळ काढून घेतले. कसे काढले तर लांबी गुणिले रुंदी. शेत आयताकृती आहे. एका आयताकृती शेताची लांबी व रुंदी आपण म्हणतोय. म्हणजेच काय, शेताचे क्षेत्रफळ म्हणजेच आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी व रुंदी त्यांनी आपल्याला दिली आहे, त्यांचा गुणाकाराला 2a चौथा घातांक अधिक 5a दुसरा घातांक b दुसरा घातांक अधिक 3b चौथा घातांक. एकक लिहिले चौरस मीटर. याला आपण समीकरण 1 म्हणूया. पुढे बघा, शेतामध्ये चौरसाकृती जागेवर घर बांधले. त्यांनी आपल्याला सांगितले आहे शेतामध्ये a वर्ग वजा b वर्ग मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती जागेवर घर बांधले आहे. आता चौरसाकृती जागेची बाजू आपल्याला बाजू दिली आहे. त्यांनी काय दिली आहे a वर्ग वजा b वर्ग मीटर.
ठीक आहे. उदाहरणामध्ये त्यांनी आपल्याला बाजू दिली आहे की एचा वर्ग वजा बीचा वर्ग मीटर. ती बाजू आहे अशीच आपण इथे लिहून घेतली. आता आपल्याला चौरसाकृती जागेचे क्षेत्रफळ काढायचे आहे. ठीक आहे, हे क्षेत्रफळ आपण काढले, शेताचे एकूण क्षेत्रफळ. आता चौरसाकृती जागेचे क्षेत्रफळ आपण काढणार आहोत. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. जागा चौरसाकृती आहे म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग हे सूत्र आहे. बाजू किती आहे तर एचा वर्ग वजा बीचा वर्ग मीटर. एचा वर्ग वजा बीचा वर्गाचं क्षेत्रफळ म्हणजे काय येणार आहे पहा, ह्या वर्ग आणि हा वर्ग गुणाकार बेरीज होणार आहे. एचा चौथा घातांक वजा 2 एचा वर्ग बीचा वर्ग अधिक बीचा चौथा घातांक चौरस मीटर. याला आपण समीकरण 2 म्हणूया. येथे आपल्याला चौरसाकृती जागेचे क्षेत्रफळ मिळाले आहे. क्षेत्रफळ काय आहे, एचा चौथा घातांक वजा 2 एचा दुसरा घातांक बीचा दुसरा घातांक अधिक बीचा चौथा घातांक. हे क्षेत्रफळ आपल्याला मिळाले आहे. इथे चौरसाकृती जागेचे क्षेत्रफळ आपल्याला मिळाले. आता आपल्याला काय करायचे आहे तर उरलेल्या शेताचे क्षेत्रफळ काढायचे आहे. उरलेल्या शेताचे क्षेत्रफळ म्हणजे हा भाग मी जो शेडेड केला आहे त्या भागाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे आहे. एकूण शेताचे क्षेत्रफळ मधून घर ज्या जागेत बांधलं आहे त्या चौरसाकृती जागेचे क्षेत्रफळ जर आपण वजा केले तर आपल्याला उरलेल्या शेताचे क्षेत्रफळ मिळणार आहे. कशा पद्धतीने होईल पहा. उरलेल्या शेताचे क्षेत्रफळ बरोबर शेताचे एकूण क्षेत्रफळ जे की आपण इथे काढले आहे याला आपण समीकरण 1 म्हणतो आहोत वजा जागेचे क्षेत्रफळ. चौरसाकृती जागेचे क्षेत्रफळ हे ज्याला आपण समीकरण 2 म्हणतो आहोत. समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करतो आहोत म्हणजे शेताच्या क्षेत्रफळातून जागेचे क्षेत्रफळ वजा करतो आहोत. शेताचे क्षेत्रफळ किती आहे एकूण क्षेत्रफळ तर 2 एचा वर्ग अधिक 5 एचा वर्ग बीचा वर्ग अधिक 3चा चौथा घातांक वजा जागेचे क्षेत्रफळ ते किती आहे तर एचा चौथा घातांक वजा 2 एचा दुसरा घातांक बीचा दुसरा घातांक. याची वजाबाकी आपण करणार आहोत. पहा, इंडायसेस म्हणजे इंडायसेसचे रूल्स यूज करून आपण ही वजाबाकी बेरीज करतो आहोत. इंडायसेस म्हणजे बैजिक राशींचा वापर करून आपण बहुपदी सोडवणार आहे. तुम्ही मागील इयत्तेमध्ये म्हणजेच इयत्ता 8वीमध्ये बहुपदींचा भागाकार नावाचा पाठ पाहिला आहे. त्यामध्ये तुम्हाला बहुपदींचा भागाकार कशा पद्धतीने केला जातो हे अतिशय विस्तृत शिकवले होते. तिथे तुम्हाला सांगितले आहे की बहुपदी ही एक प्रकारची बैजिक राशी आहे आणि बहुपदींवर जेव्हा तुम्ही गणितीय क्रिया करत असता तेव्हा त्या बैजिक राशींप्रमाणे केल्या जातात. बैजिक राशींचे नियम तेथे लागू होतात. पहा, उत्तर येईल 3 एचा चौथा घातांक वजा एचा चौथा घातांक अधिक 5 एचा दुसरा घातांक बीचा दुसरा घातांक 2 एचा दुसरा घातांक बीचा दुसरा घातांक 3 बीचा चौथा घातांक आणि बीचा चौथा घातांक. आता समान पदे आपण एकमेकातून वजा करू शकतो. इथे चौथा घातांक आहे, इथे चौथा घातांक आहे आणि इथे चौथा घातांक आहे. ह्या पदांमध्ये सिमिलर पदांमध्ये समान पदांमध्ये किंवा समान बैजिक राशींमध्ये आपण क्रिया करू शकतो. एचा चौथा घातांक अधिक 5 आणि हे 2 आहे 7 एचा दुसरा घातांक बीचा दुसरा घातांक आणि 2 बीचा चौथा घातांक. पहा, 3 बीच्या चौथा घातांकातून 1 बी वजा केला तर उरणार आहे 2 बी आणि बीचा चौथा घातांक आहे असाच लिहिला. उत्तर आले एचा चौथा घातांक अधिक 7 एचा दुसरा घातांक बीचा दुसरा घातांक अधिक 2 बीचा चौथा घातांक. उरलेल्या शेताचे क्षेत्रफळ जे काही शेत उरलं आहे त्याचे क्षेत्रफळ किती तर एचा चौथा घातांक अधिक 7 एचा दुसरा घातांक बीचा दुसरा घातांक अधिक 2 बीचा चौथा घातांक. जेव्हा तुम्ही शाब्दिक उदाहरणे सोडवत असता, गणित तुम्हाला शाब्दिक पद्धतीने दिले असते तेव्हा त्याचे उत्तर त्याची येणारी उकल शाब्दिक पद्धतीने लिहिणे अपेक्षित आहे. या स्टेपला कंपल्सरी तुमच्या मार्क्स असणार आहेत. पहा, गणित आपण कशा पद्धतीने सोडवले. एक चौरसाकृती शेत आहे, त्याची लांबी व रुंदी आपल्याला दिली आहे. शेतकऱ्याने शेतामध्येच घर बांधले चौरसाकृती जागेत.
त्याची बाजू आपल्याला दिली तर उरलेलं जे काही शेत आहे घर बांधून त्याचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचे आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर शेताचं एकूण क्षेत्रफळ काढावं लागेल. त्यांनी घर बांधलेलं क्षेत्रफळ काढावं लागेल. शेताच्या एकूण क्षेत्रफळातून बांधलेल्या घराचे क्षेत्रफळ जर आपण वजा केले तर उरलेल्या शेताचं क्षेत्रफळ मिळणार आहे. ठीक आहे. मग इथे आपल्याला शेताचे क्षेत्रफळ, शेत हा आयताकृती आहे, आयताचे क्षेत्रफळाचा सूत्र आहे, फॉर्म्युला आहे लांबी गुणिले रुंदी. सूत्र लक्षात असणं गरजेचं आहे. सूत्र तुम्ही अगदी 5वी 6वी पासून शिकत आहात. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी आणि रुंदी आपल्याला दिल्या आहेत, त्या किमती येथे घातल्या, शेताचे क्षेत्रफळ मिळाले, त्याला समीकरण 1 आपण म्हणूया. आता शेतामध्ये चौरसाकृती जागेवर घर बांधलं आहे म्हणजे आपल्याला त्या चौरसाकृती जागेचे क्षेत्रफळ काढावे लागेल. त्याचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. हे एक सूत्र आपण इथे वापरले. बाजू आहे a चा वर्ग वजा b चा वर्ग. त्या पूर्ण टर्मचा, त्या पूर्ण पदाचा वर्ग तो इतका आला. याला आपण एक चौरस किमी असे लिहितो आहे. चौरस मीटर असे लिहितो आहे, सॉरी किलोमीटर नाही मीटर. याला आपण विधान 2 असे म्हणूया किंवा समीकरण 2 म्हणूया. उरलेल्या शेताचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचे आहे. ते कसे काढणार तर एकूण शेताचे क्षेत्रफळ वजा जे घर बांधलं आहे त्या जागेचे क्षेत्रफळ म्हणजेच चौरसाकृती जागेचे क्षेत्रफळ. इथे वजाबाकी केली. उरलेल्या शेताचे क्षेत्रफळ किती आले तर a चा चौथा घातांक अधिक 7a चा दुसरा घातांक b चा दुसरा घातांक अधिक 2b चा चौथा घातांक चौरस मीटर. इथे आपल्याला त्यांनी लांबी रुंदी जी काही मापे दिली आहेत त्यांचे एकक मीटर आहे म्हणून इथे आपण एकक चौरस मीटर असे लिहिले. हा आहे बहुपदी या पाठामधील सराव संच 3.2 मधील शेवटचा प्रश्न. थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे पण एकदा समजल्यास काहीही अवघड नाही. हा प्रश्न तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या व अशा प्रकारचे प्रश्न पुन्हा पुन्हा सोडवण्याचा प्रयत्न करा म्हणजे ते तुम्हाला अगदी व्यवस्थित सोडवता येतील. येथेच थांबूया. टेक केअर ऑफ युअरसेल्फ. काही अडचण असेल डू कॉन्टॅक्ट मी. थँक्यू.